ज्याने गोलंदाजी बघितली, काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली होती आणि पहिल्या सामन्यामध्ये मंगेश स्मृती कोमडभुजी या संघाने सुद्धा चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी जोरावर सामना एक हाती जिंकला होता. आणि आता अशा तुल्यबुल्य दोन संघामधला हा टेनिस क्रिकेटचा सामना आपण बघणार आहोत. संध्याकाळचे 4 वाजून जवळजवळ 8 मिनिटं झालेत आणि सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सलामीची जोडी दीपक भोईर आणि मंदार कडव ही सलामीची जोडी पुन्हा एकदा तीच जोडी कायम ठेवली. मगाशी विजेता संघ त्या संघाने आपली जोडी कायम ठेवली तर मंगेश स्मृती कोमडभुजी संघाकडून पहिले षटक फेकण्यासाठी विनोद भगत यांच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. लांब लचक पल्ल्याचा त्यांचा मारा असेल. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तयार. पहिला चेंडू, चांगला चेंडू, तितकं चांगला फटका मारला चेंडूला, अतिशय देखणा फटका. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. अतिशय चांगला फटका. ज्या पद्धतीने चेंडू ज्या वेगानं आला होता, मिडल ऑफ द बॅट घेतला, चेंडूला दिशा दिली, पाठवला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय ते दीपक भोईर यानं. चेंडू अतिशय वेगवान होता पण वेगाचा बरोबर फायदा उचलला. कारण क्षेत्ररक्षक बघितलं ती 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक उभे आहेत, एक मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एक कव्हर रिजनमध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. यावेळचा चेंडू मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, सुंदर असा झेल पकडलाय. दुसऱ्याच चेंडूवर मिळते सफलता या गोलंदाजाला. बघितला तर थोडासा हॅपटॅक होता. दुसरा चेंडू क्विकर चेंडू टाकला होता, त्याच दिशेनं दीपकला चेंडू टोलवायचा होता पण इतका क्विक चेंडू आला की पुन्हा ॲक्शन त्यांची झाली नाही. चेंडू मिडल ऑफ द बॅट झाला नाही आणि बुडाला झेल, अप्रतिम असा झेल टिपला. शॉर्ट स्क्वेअर लेगला असता क्षेत्ररक्षकांनी सुंदर असा झेल टिपला. विनोद भगत यांनी त्यांच्याकडे आलेला झेल टिपला. कॅचेस विन द मॅचेस. विनोद भगतला मिळाली पहिली सफलता. नवीन फलंदाज दत्ता भोईर येत आहे. मग अशी चांगली फलंदाजी दत्ताने केली होती आणि संघाच्या धावसंख्येला त्याने आकार दिला होता. विनोद भगत गोलंदाजी तयार. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय. कठीण असतं, कमबॅक करणं कठीण असतं पण यावेळी कठीण काम सोपं करतोय. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी तयार आहे. 4 षटकांचा सामना, दुसऱ्या फेरीतला सामना, अतिशय महत्त्वाचा सामना आणि हे दोन्ही संघ जाणतात आणि त्या अनुषंगाने त्यांचा आता खेळ आपण बघतोय. नेक्स्ट बॉल, गतीपरिवर्तन सारख्या आधारे केलं ते धोका होऊ शकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज मात्र नाबाद होत आहे. गोलंदाजच्या हातामध्ये दिला तर कदाचित इथं फलंदाज बाद होऊ शकला असला पण इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि मात्र फलंदाजाला मिळतं जीवनदान. तिसरा चेंडू जातो निर्धाव. 4 धावा पहिल्या चेंडूवर 4 आल्या होत्या. त्यानंतर काय कमबॅक केलं विनोद भगतनं. गतीपरिवर्तन सातत्यानं गतीपरिवर्तन करतोय कारण आता टेनिस क्रिकेट बदललं आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे जसे खेळाडू फटके मारू शकतात तसे गोलंदाज अनेक प्रकारचे चेंडू टाकू शकतात. हे मात्र गोलंदाजांना दाखवून दिलं आहे. यावेळचा चेंडू मोठा फटका, मोठा प्रहार केलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. मध्ये क्षेत्ररक्षक नाही, तिथं धोका नाही मात्र जाणलं होतं दत्ता भोईर यांनी आणि आपली पूर्ण ताकद, मनगटाची ताकद त्या फटक्यामध्ये प्रस्थापित केली आणि चेंडूला पाठवला षटकाराकरता. 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. शिवसाई पोंजे संघ फलंदाजी करतोय. प्रथमतः त्यांना माहिती आहे खेळपट्टी कशावर खेळते. याला पुन्हा एकदा तसाच प्रकारचा फटका. चेंडू हवेमध्ये बराच उशिरा क्षेत्ररक्षक येतोय तिकडून दूरवरून आलाय. मिड विकेट क्षेत्रावरून तो काऊ कॉर्नरमध्ये आलाय आणि चिपकडलाय सुंदर असा झेल आणि फलंदाज होतोय झेलबाद. दोन फलंदाज बाद होते पहिल्या षटकामध्ये. दुसरी सफलता प्राप्त करतोय गोलंदाज आणि आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय राजेश चव्हाण.
राजेश चव्हाण खेळण्यासाठी येते आणि इथं मात्र बगाशीपासून आपण खेळ बघतोय की सातत्याने षटकार जात नाही. इथं अजून षटकारांची हॅट्रिक या शृंखलेमध्ये अद्याप तरी झालेली वाटत नाही मला. त्याच्यामुळे इथं लगातार तुम्ही षटकार मारणं फार कठीण जाते. मग एक षटकार मारलं तर दुसरी सिंगल किंवा डबल धाव का घेऊ नयेत. 4 षटकांचे सामने खेळत असतो आपण आणि त्यावेळी जेव्हा तुमची विकेट जाते तेव्हा एक चेंडू निर्धावसुद्धा जातो. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे खेळ करणं गरजेचं आहे कारण महत्त्वाचा सामना दोन्ही संघ खेळतात. बघूया बॅक टू क्रिकेटकडे आपण पुन्हा एकदा बोलूया. दशक धाव पलकावं लागते, 10 धाव पलकावं, 5 चेंडूंची फेकी केली विनोद भगत यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर विकेट, नंतर डॉट, नंतर षटकार आणि पुन्हा विकेट. अशा प्रकारे संमिश्र गोलंदाजी केली आणि P1चं पहिलं षटक जबाबदारीचं षटक असतं ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त सर्कलच्या बाहेर असतात आणि त्यामुळे ते 10 धावा देत असतील तर चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत. मग शेवटच्या चेंडूमध्ये काय करतं बघूया. शेवटचा चेंडू चांगल्या प्रकारे ठेवला, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर खांद्याचा वापर केला होता, उचली घेऊन टाकणार चेंडू. या चेंडूवर मात्र फलंदाजाला चकवलं, चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती इथं होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना शिवशाही पॉईंजे संघाची धावसंख्या लागली ती धावपलकावर 10. पुण्यामध्ये 74 षटकार पकडला, जो कल्पना येईल की या मैदानावर लगातार षटकार बसत नाही. षटकार खेचणं फार कठीण होते मैदानावर. त्यामुळं आपली रणनीती त्या दृष्टीनं बदलायला पाहिजे, प्रत्येक संघानं बदलायला पाहिजे. त्या रणनीतीमध्ये संघ दिसत नाही कोणी. पण बघूया बॅक टू क्रिकेटकडे पुन्हा बघूया. आदित्य सावंत येतोय गोलंदाजीला आणि चौकारांचा विचार केला तर फक्त 120 चौकार. हा 121 चौकार, 121 चौकार आतापर्यंत या शृंखलेमध्ये लागलेत. चांगला चेंडू लोअर फुलटा चेंडू होता, पायर चेंडू होता, मिडिल क्षेत्रामध्ये टोलवल्या क्षेत्ररक्षक तयार आहे. दुसरी धावचा धोका पत्करला आहे. धोका पत्करावा लागेल. एक धाव महत्त्वाची आहे. प्रत्येक निघालेली धाव तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढेल. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गोलंदाजीला येणार तो गोलंदाजाला एक आत्ममनोबल वाढवणारा ती धाव असेल. 2 धाव मिळतात. संघाची धावसंख्या 2 वाढली जात आहे, 12. 2 बाद 12. चांगले क्रिकेट बघायला मिळते. एका बाजूला कोंबडभुजे जोड लावते, दुसऱ्या बाजूला पॉईंटचे संघ एकमेकावर घोडी काढताना ते दिसतात. एक बाजूचे कमकुवत दुवा काय ते शोधण्याचा प्रयत्न करतात, तो अंदाज घेतात आणि त्या अंदाजानं आपला अनुभवपणाला लावून ते गोलंदाजी आणि फलंदाजी या मैदानावर सादर करताना दिसतात. नेक्स्ट बॉल आदित्यचा. चेंडू लोअर फुलटॉस ऑफ स्टंपवर होता. चेंडू खेळून करणार लॉंग ऑफ रिजनमध्ये 1 धाव. दुसरी धावचा प्रयत्न यावेळी आत्ता मात्र क्रिकेट जे आहे ना माइंडेड क्रिकेट बघायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जातोय, तिसऱ्या पंचांची मागणी केली जातोय. बघूया धावचीसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली. ऑनफिल्ड निर्णय काय असेल आपला, सॉफ्ट डिसिजन काय आपला, तो एकदा कळवला की बघायला सांगितलं. त्यासाठी त्याने आहे, बघतो आम्ही. धावसंख्या 12 आणि ह्या चेंडूवर काय घडले ते बघूया. थोडासा खेळ थांबलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली पंचांकडून आणि त्याची पडताळणी इथं चालू आहे. ऑन स्क्रीन आपल्याला दिसत आहे. जसा काही निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात जाईल. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. चौकार षटकाराने धावा येत नाही तेव्हा एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि जेव्हा बॅटने धावा येत नाही तेव्हा पायाने धावा काढायच्या असतात. मग ते सिंगलला डबल करायचे असतात, डबलला टिबलमध्ये कन्व्हर्टेशन करायचं. जिथे 1 धावने ते 1 धाव घेण्याचा प्रयत्न करतात. दबाव, जेव्हा तुम्ही दबाव टाकताना क्षेत्ररक्षणावर तेव्हा त्याच्यानं आणखी चुकी होण्याची संभावना असते. मग कधी कधी मिसफिल्ड होतं, चौकार मिळतो. बऱ्याच वेळा आपण बघितले मैदानावर हे घडताना. पण आता या सामन्यामध्ये बघूया थोडासा खेळ थांबला आहे, डिसिजन पेंडिंग आहे.
नॉट आउट आहे. नॉट आउट म्हणजे 2 धावा जोडल्या जातील. प्रणय म्हात्रे आमचे गुणलेखक, 2 धावा आणखी जोडल्या जातात. सुंदर असं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे. 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. चांगले क्रिकेट बघायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. इथं उतरला फलंदाज आदित्य सावंत. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 4 धावा दिल्यात. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी तयार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन जातोय क्षेत्ररक्षक, त्याच्या पाठीमागे धावतोय. 1 धाव पूर्ण केली जातोय. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 1 धावेनं समाधान मानावे लागेल. 1 धावानं संघाचा धावफलक खाल्ला जातोय. 15 धावा. चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. दोन्ही संघ अतिशय तरबेज आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे की सामना किती महत्त्वाचा आहे. महत्त्वाच्या सामन्यामध्ये खेळत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या 15, दुसरं षटक चालू आहे. पुंजे विपक्ष कोंबड भुंजे अशा 2 संघाच्या मध्ये चालेल लढत आपण बघतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू बघितला, पडल्यानंतर खूपसा आत आला. फलंदाज तयार होता, त्याला फक्त चॉप केला चेंडूला. चेंडू शॉर्ट पॉईंटला उभ्या क्षेत्ररक्षक हातामध्ये गेला. 1 धावच मिळेल. 1 धावानं संघाची धावफलकामध्ये भर पडली जाते. 16 धावा धावफलकावर लागल्या जातात. सिंगल डबलकडे आता आपलं लक्ष केंद्रित केलं. या संघाला माहिती आहे की 40-42 धावा 4 षटकामध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकतात. त्या उद्देशानं ते आता मैदानावर खेळताना दिसत. उद्देश पूर्ण झाला की मग ते मात्र मोठ्या धावा मिळतील. त्यापेक्षा जास्त मिळालं तर प्लस पॉईंट. या उद्देशानं खेळ सध्या तरी करताना दिसतंय. फाईन लेगला चेंडू टोला जातो आहे. चेंडू थांबणार नाही असं सध्या तरी वाटतं. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागं पाठलाग करतोय, पण चेंडू होते फरार. धावा मिळतात 4. दुसरं दशक धावफलकावर लागलं. अतिशय महत्त्वाच्या धावा 4 धावा. बॅटची एज घेऊन गेला होता फाईन लेगला. तिथं क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला उभा, त्याच्या डोक्यानं चेंडू गेला. आणि या साईडला जेव्हा चेंडू येतो ना, फार फास्टमध्ये चेंडू येतो आणि चेंडू अडवणं फार कठीण जातं. हे प्रत्येक वेळी आपण बघितलं. 20 धावा धावफलकावर. चांगली फलंदाजी, चांगलं माइंडेड गेम. अतिशय ज्या योजना आखल्यात ना त्या प्रत्यक्षात मैदानात त्यांनी उतरल्यात. यावेळी चेंडूचा अक्षरशः पाठला केला. पडल्यानंतर खूपसा आत आला आणि चेंडू थोडंसं ऑफिल केलं जातं. पंचाकडून ऑफिल, पंचांकडे दाद मागितली जाते. कॉट बिहाइंड द विकेटची दाद मागितली होती, पण कॉन्फिडन्स फार कमी होता. अशा प्रकारे दुसरं षटक संपलं जातं आहे. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं प्रथम फलंदाजी ज्यांच्या वाट्याला शिवशाही पोंजे या संघाने धावा जमवल्यात त्या 20 धावा. त्यांचं मगाशी पण खेळाचं तंत्र आहे ना, पहिल्या 2 षटकामध्ये ते धावा जमवतात आणि त्यानंतर हल्ला करण्याचा ते प्रयत्न करत असतात. पहिल्या 2 षटकामध्ये धावा कशा येतील याचा सातत्याने ते विचार करत असतात आणि हे विचार त्यांना या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत यश मिळवून दिला आहे. पण या सामन्यामध्ये त्याला यश मिळवून देईल का? कारण 2 आता षटकं बाकी आहेत. ही 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मानस शिवशाही पोंजे संघाचा असेल. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. पण तिकडे उभा असला मंगेश स्मृती कोंबडभुजे सुद्धा आज या स्पर्धेतून विजयाची सुरुवात त्यांनी केली आणि विजय सातत्य राखण्यासाठी त्याच मैदानात उतरले. 20 धावा धावफलकाला. 2 षटकं संपली जातात. 20 धावा धावफलकाला लागल्या जातात. नवीन गोलंदाज येतोय राज बस्ताव. नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. राज येतोय, राज बस्ताव येतोय तिसरं षटक फेकण्यासाठी. आपल्या षटकातला नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकणारा चेंडू. 1 धाव पळून काढली जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी करते. +1 अशा प्रकारे धावा मिळतात त्या 2 धावा. 22 धावा धावफलकाला लागतात. सुरुवात केली व्हाईट चेंडू टाकून सुरुवात केली. 22 धावा धावफलकावर लागल्या जातात. चांगलं क्रिकेट, चांगली धावसंख्या. यावेळी बॅटची कडा घेऊन जातोय. फाईन लेगला शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक उभा होता. डायरेक्ट हिट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 1 धाव आणखी जोडली जातोय. 23 धावा धावफलकावर लागल्या जातात. 23 धावा. 2 खेळाडूंमध्ये चांगल्याशी धावांची पार्टनरशिप. पहिली विकेट 4 धावसंख्येने गेली होती, दुसरी 10. म्हणजे आतापर्यंत 2 खेळाडूंमध्ये महत्त्वपूर्ण अशी 13 धावांची पार्टनरशिप झाली आहे. 23 धावा धावफलकावर लागली. इथे मात्र आता एक्सलेटर दाबावं लागेल. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल शिवशाही पोंजे संघाला. दोन्ही खेळाडू चांगल्या प्रकारे खेळतात. एवढी पॅडवर चेंडू अदलला जातोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय आणि लेग बायचा इशारा पंचांकडे येतो. आणखी 1 धाव जोडली जाईल. 1 धावेनं संघाचा धावफलक खाल्ला जातोय. 24 धावा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात सातत्यानं, पण राज बस्ताव याची अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, दिशा त्याची गोलंदाजी अतिशय चांगली. टप्पा त्याचा अतिशय चांगला आहे. त्यामध्ये
पाणी घेऊन जा मैदानात, पाणी घेऊन जा कृपया, पाणी घेऊन जा लवकर मैदानात. थोडीशी खेळाडूला दुखापत झाली, पाणी घेऊन मैदानामध्ये जावं. चांगले क्रिकेट बघतोय. दुसऱ्या फेरीतला हा सामना आपण बघत आहात. जय हनुमान क्रिकेट क्लब खारुकोपर आयोजित टेनिस क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा तिसऱ्या दिवसाकडं जी सुरुवात झाली, आता तिसऱ्या दिवसा अंतिमतेकडे आपण जात आहोत. चांगल्या प्रकारे आपण ही स्पर्धा अनुभवली. सुपर डुप्पर असे सामने सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान आजच्या दिवसामध्ये सुद्धा रोमहर्षक सामने आपण बघितले. आणि सध्या आपण खेळताना बघतोय शिवसाई पोंजे संघ खेळत आहे मैदानामध्ये. त्यांचे 2 फलंदाज बाद झालेत. तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आणि धावसंख्या धावपटावर ती 24 धावा. चांगली धावसंख्या म्हणावल्या गेली. मैदान ज्याप्रमाणे खेळतो नाही, खेळपट्टी खेळतोय ना, त्या दृष्ट्या म्हणाले चांगली धावसंख्या आहे. या 24च्या 40 करण्यासाठी आता दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. बराच उशीर मैदानामध्ये ते आहेत. बऱ्याच उशिरापर मैदानामध्ये जवळजवळ पहिल्या षटकातले 5व्या चेंडूनंतर ते एकत्र दोघंजण आले आणि तेव्हापासून अद्यापर्यंत त्यांची भागीदारी चांगल्या प्रकारे झालेली आहे. 24 धावा, 14 धावांची पार्टनरशिप त्यांच्यामध्ये झाले. महत्त्वाची पार्टनरशिप. नेक्स्ट बॉल राजचा. चांगला चेंडू, यार्करचा चेंडू, सुंदर चेंडू. इथं मात्र काय होईल? डायरेक्ट हिट, फलंदाज होईल धावबाद. होते 14 धावांची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप. कारण या मैदानावर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि जेव्हा पार्टनरशिप होतं असते तेव्हा धावासुद्धा येत असतात. हे आपण बघितलं आहे. नवीन फलंदाज येतो आहे रसिक मते. मगाच सामन्यामध्ये त्यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. सुरुवात केली होती षटकारानं. तोच आता फलंदाज येतोय जिथं संघाला धावांची नितांत गरज आहे. धावसंख्या थांबले. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्यामध्ये 10 आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4 आल्यात. म्हणजे धावसंख्या धावपलकाला 24. 3 फलंदाज बाद झाले. 4 षटकांचा हा सामना. नेक्स्ट बॉल राजचा. चांगला चेंडू गतीपरिवर्तन केला होता. पडल्यानंतर चेंडू फार हलवार गतीने आला. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोलवायचा होता. लेग बायचा इशारा पंचांकडून पुन्हा एकदा येतोय. पॅडवर चेंडू आदळला जातो. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जातोय. 25 धावा धावपलकावर लागल्या जातात. आता मात्र उरलेल्या चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल. समोरच्या संघाला तुम्हाला आव्हान द्यायचं असेल ना तर उरलेल्या चेंडूवर आक्रमण करावे लागेल. प्रयत्न केला पण झेल उडाला. विकेट किपरने सुंदर असा झेल टिपलाय आणि इतर रसिकची खेळीचा होतोय अंत. मंदार येतोय खेळण्यासाठी. मंदार आंग्रे नवीन फलंदाज. राजचा नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा न बघता फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. उरलेलं काम विकेट किपरने चोख बजावलं. अशा प्रकारे 3 षटकं संपली जातात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 फलकावर लागते. ती 25. पहिल्यामध्ये 10, दुसऱ्यामध्ये 10. या षटकामध्ये राजबास्ताने अतिशय अचूक असा मारा केला आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 5. धावपलकावर जशा प्रकारे सुरुवात केली ती 3रं षटक चांगलं पडलं. ते षटक गेलं. मंगेश स्मृती कोंबड भुजे याच्या बाजूने त्या षटकामध्ये धावा फक्त आल्या. 5 फलंदाज 1 बाद झाला. आणि आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये आक्रमण होणार. हल्ले प्रतिहल्ले करावे लागतील. गोलंदाज ज्या दिशेनं गोलंदाजी करेल ना त्या दिशेनं तुम्हाला पटक्यांची रचना करावी लागेल. अशा प्रकारचा खेळ करावा लागेल. कारण की इथं शिवसाई पोंजे संघ
10-12 धावांची अपेक्षा करू शकतोय. मनोज भगत येतोय गोलंदाजीला. मनोजकडे आता मात्र चेंडू फेकण्याची जबाबदारी दिलेली आहे. शेवटचा षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमावे लागतील. आक्रमण खेळ आता करावं लागेल. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. स्विंग चेंडू केला होता. पहिल्यांदा चेंडूनी आपली दिशा बदलली आणि फलंदाजाला चकवलं. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. पडल्यानंतर ज्याप्रमाणे तो बोटं फिरवतो ना चेंडूवर, त्यामध्ये चेंडूची दिशा बदलली जाते आणि फलंदाजाला हॅलो सुरुवात केली तर रोखून धरले शिवसाई पोंचे संघाने. पहिल्या 2 षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी झाली. त्यांनी सिंगल डबल मिळालं तर चौकार अशावर रणनीती आखली होती. पण त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कुठंतरी इथं कोंबडभुजे संघानं त्यांच्या धावांना ब्रेक लावला आहे. तो ब्रेक आता त्यांना सोडावा लागेल, काढावा लागेल, फटके मारावे लागतील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये आता तुम्हाला यावेळी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. हॅलो, एक धाव आणखी जोडली जाईल. धावसंख्या 26 धावा पलकावं लागल्या जातात. चांगला सामना बघतोय, चांगलं क्रिकेट बघतोय. एकदम शांत क्रिकेट या संध्याकाळच्या सत्रामध्ये. शांत क्रिकेट बघतोय. चेंडू स्विंग पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे करतोय. काय स्विंग त्यांच्यामध्ये आहे. अगदी त्याच्या पुढ्यात गुडनेस स्पॉटवर चेंडू टाकतात आणि तिथून चेंडूला तो हवा देतो आणि बोटांची जादूगिरी आपली पेश करतोय. तो गोलंदाज धावसंख्या तिथेच थांबले. 26 धावा. चांगली गोलंदाजी. एक वाईट चेंडू सोडला तर मात्र उर्वरित 3 चेंडू अप्रतिम असे फिरवले. ते मनोज भगत यांनी आपल्या षटकातला नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. मोहात टाकला आणि मात्र इथं फलंदाज होतोय बाद. मोठा प्रहार, मोठा धाव येणं पोंजे संघाच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती 2 षटकामध्ये, त्यानंतर ते सातत्य राखणं त्यांना कठीण गेलं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली ती कोंबडभुजे संघानं आणि बरोबर आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याची शेवटचा जो आहे मनोज भगत फिरकीचं जाळं जे विणलं त्यांनी आणि त्यामध्ये पूर्णपणे या शिवसाई पोंजे संघाच्या फलंदाजांनी त्याने अडकवलं आहे. पण अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज येतोय विनायक भिंगारी येत आहे. नौकरी हाताचा हा फलंदाज काय चमत्कार करेल का? या 2 चेंडूमध्ये मोठा फटका येणार का? यावेळीचा चेंडू यावेळी पडल्यानंतर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टाकला. दोन्ही दिशेनं चेंडू फिरवण्याची क्षमता असला गोलंदाज मनोज भगत काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने फक्त 5 चेंडूमध्ये 1 धाव दिली ती वाईटच्या स्वरूपात. अन्यथा फलंदाजांना इथं त्यांनी गुंगारा दिला आहे. प्रत्येक वेळी त्यांनी चकवलं आहे. आपल्या फिरकीच्या जाळ्यात अगदी बरोबर अडकवलं आहे ते फलंदाजांना. यावेळी स्टेट टू बॉलरच्या दिशेने चेंडू टोलवून काढला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज धावतात. 2 धाव पूर्ण केले जातात. अशा प्रकारे पूर्वार्धाचा खेळ संपला जातोय आणि निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना शिवसाई पोंजे या संघानं धावा जमवल्या त्या
28 धावा, 6 फलंदाच्या मोबदल्यामध्ये 28 धावा जमवल्यात आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश जर करायचा असेल तर कोंबडभुजे संघाला धावा जमाव्या लागतील त्या 29 आणि शिवसाई पोंजे या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना कोंबडभुजे संघाला 28 धावांवर रोखावं लागेल. काय हे गणित आहे, हे गणित कोण सोडवणार आणि गणित सोडवता कशा प्रकारे मैदानामध्ये काय काय हालचाली घडणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतो युवराज माली यांना. निश्चितच पुढचा जसा सामना चालू होईल तसा आवाज असेल सुयोग कोळी यांचा. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित जय हनुमान ट्रॉफी 2025 मध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चालतोय मैदानामध्ये, जिथे आपण आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये लढत रंगताना पाहतोय. कोंबडभुजे विपक्ष पोयंजे या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. पोयंजे संघानं पहिला सामना अक्षरशः एका हाती जिंकला आणि गव्हाण संघाला मात्र बाद केलं. तदनंतर मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या जमावल्या पोयंजे संघानं 28. गरज असणारे जिंकण्यासाठी कोंबडभुजे संघाला 24 चेंडू 29 धावसंख्येची गरज. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. संध्याकाळच्या या सत्रामध्ये अतिशय चांगला सामना, लो स्कोरिंग मॅच जरूर आहे परंतु नक्कीच फायटिंग मुकाबला होईल यात मात्र शंका नाही आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरचं हे मैदान आणि या मैदानावरती भव्य दिव्य अशी ही स्पर्धा राबवली जाते. वैयक्तिक पहिलं षटक रसिक मध्ये तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाची मनोज भगत आणि शुभम कोहली. पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर होईल सज्ज. रसिक मध्ये पहिला चेंडू इनसाइड आउटचा चांगला फटका. पॉइंट रिझन मध्ये अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपला जातोय. इथून मात्र पहिल्या चेंडूमध्ये हादरा देतोय तो रसिक मध्ये कोंबडभुजे संघाला. थँक्यू डीजे ओरियो. गोलंदाज नक्की रसिक मतेला पहिल्या चेंडूवरती ही विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय इन ॲट नंबर 3 करण कोहली. नक्कीच अजूनही शुभम कोहली मैदानावरती असेल. जोपर्यंत शुभम कोहली आहे ना तोपर्यंत नक्कीच मंगेश स्मृती कोंबडभुजे या संघाला नक्कीच आत्मविश्वास असेल या सामन्यामध्ये परत येण्याचा.
पण पाहतोय पहिलं षटक फेकत असताना पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाली आहे. चांगली गोलंदाजी रसिक मते याची. पंचांकडून गार्ड घेताना आपण पाहतोय करण कोहली. चेंडू इथून माझा परत एकदा बॅट चिकडा बॅक टू बॅक दुसरी विकेट डाऊन. जे आपण पाहतोय नक्कीच दोन चेंडूंवरती बॅक टू बॅकच्या 2 विकेट आल्यात. महत्वाच्या विकेट आल्यात. ओपनिंगला आलेला नक्कीच मनोज भगतला परतवलं. तदनंतर मात्र आल्या परतवलंय ते करण कोहलीला. कोणतीही धावसंख्या नक्कीच उभारू शकला नाहीये. आपण पाहतोय 2 चेंडूंवरती पहिल्याच 2 विकेट. महत्वाचे विकेट आलेत. विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का या षटकामध्ये ते मात्र पाहायचं आहे. तर विनंती असेल उर्वा संघाचा संघनायक लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. गोलंदाज रसिक मते विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर झेल उडाला गेलाय आणि इथून मात्र नक्कीच झेल खाली येतोय. क्षेत्ररक्षक टिपला जाईल झेल. नक्कीच फलंदाज राज बस्तावचा संपेल इथं खेळ. या स्पर्धेतील 4थी विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाते. एकदा जोरदार टाळ्या उद्या गोलंदाजी आवडली असेल तर पहिल्याच षटकामध्ये अक्षरशः कोंबडभुजे संघाच्या फलंदाजीचं कंबरड मोडून ठेवलंय. ते या गोलंदाज रसिक मतेनं 4 विकेट हॅट्रिक आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. सुशील डाकवल झुगावचा खेळाडू त्यानं 2 विकेट हॅट्रिक घेतल्यात. तर मयूर भोईर झुगावचा खेळाडू यानं 3री विकेट हॅट्रिक घेतली. तर त्यानंतर मात्र रसिक मतेचं नाव येईल या रेसमध्ये विकेट हॅट्रिकच्या. आपण पाहतोय पोयंजे संघाचा हा प्रथम गोलंदाज. नक्कीच अक्षरशः नक्कीच गोलंदाजी पाहिली तर अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी आणि या भेदक गोलंदाजीनं मात्र नक्कीच फलंदाजाला विचार करायसाठी भाग पाडलाय. 3 चेंडूंवरती 3 महत्वाचे विकेट्स मिळवलेत आणि अतिशय चांगली गोलंदाजी साकारली आहे या दुसऱ्या सत्रामध्ये. नक्कीच आपण पाहतोय रसिक मते ऑन द मार्क. 6 पुढचा चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र नक्कीच रनआउटची संधी उपलब्ध आणि इथं म्हणतात ना घर फिरले की घराचे वासेही फिरतात. इथून मात्र पॉइंट रिझन मधून डायरेक्ट हिटचा प्रयत्न यशस्वीरित्या राहिलाय आणि 4थी विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये. स्कोरिंग मॅच आहे. फायटिंग मुकाबला नक्कीच होईल. अटीतटीची लढत जरूर होईल हे मी म्हटलंच होतं. 4 चेंडूंवरती 4 विकेट्स आलेत. 1 रनआउटच्या स्वरूपात आलाय. अतिशय चांगली गोलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पोयंजे संघाचं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. सकाळपासून आपण पाहतोय एकही मिसफील्ड नाही आहे आणि गोलंदाजी तर अतिशय वाकडण्याजोगी होते. एकही धाव अजूनही धावफलकावरती नाही. 4 विकेट्स जाऊन झालेत. कोंबडभुजे संघ मात्र अडचणीमध्ये येत असताना शुभम कोहली अजूनही ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती आहे. त्याच्याकडून अपेक्षा असतील 29 धावांचा चेस किती अंगलट येईल या चुका असताना मात्र आपल्याला पाहायचं आहे ते कोंबडभुजे संघाच्या डिफेंड करू शकतील का ते मात्र पाहायचं आहे. पोयंजे संघ रसिक मध्ये ऑन द मार्क. 5वा चेंडू फेकण्यासाठी. या चेंडूवरती नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. तद्वर मात्र डॉट चेंडूची सांगता होईल. 5वा चेंडू मात्र या षटकातील निर्धावाला आहे. निर्धाव षटक ही फेकू शकतो का ते मात्र पाहायचं आहे. निर्धाव षटक फेकण्याचा मान मात्र मिळवू शकतो का रसिक मध्ये ते मात्र आपण पाहूया. मेडन ओव्हर नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रतीक पाटील वहाल तसेच दिवेश मात्रे आदेशपोट शिवाजीनगर या 2 खेळाडूंनी मिळवलेत निर्धाव षटक फेकण्याचा मान. तदनंतर मात्र रसिक मात्र मिळवू शकतो का ते पाहायचं आहे. या चेंडूवरती मात्र नक्कीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीनं मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तद्वर मात्र मिळेल ही एक सिंगल एका यशस्वी षटकाची मात्र सांगता होत असताना
एका षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदलीमध्ये 1 धाव धावफलकावरती. पण 29 धावांचा चेस असताना फक्त आणि फक्त 1 धाव संख्या देत 3 झेलबाद 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये असे टोटल 4 विकेट डाऊन झालेत ते मंगेशमती कोंबडभुजे संघाचे. दुसरं षटक आपण पाहतोय विनायक भिंगारे वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. विनायक भिंगारे 18 चेंडू 28 ची गरज. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने मिड ऑन रिझर्व मध्ये चेंडू गेलाय. थोडेसे फंबलिंग क्षेत्ररक्षण लगेचच त्याचा मात्र फायदा उचलला गेला 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि दुहेरी पूर्ण केली गेली आहे. या 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरसावेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती ती 3. दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ विनायक भिंगारे आलाय. संघनायकाने दिलेली जबाबदारी कुठपर्यंत पेलणार हे मात्र पाहायचं आहे. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे. 29 धावांचा चेस होता. कुठेतरी वाटलं होतं कोंबडभुजे संघ 2 षटकांमध्ये ह्या धावसंख्या संपवेल की काय, परंतु अक्षरशः कंबरड मोडलाय फलंदाजीचा. ते नक्कीच रसिक मतेनं 4 विकेट्स महत्वाच्या बाद केल्यात आणि नक्कीच सुस्थितीमध्ये आतापर्यंत पोयंजे संघ आहे. परत एकदा सफल होऊन खेळले. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होणार चौकारासाठी आणि धावा मिळणार 4. या चौकारानं मात्र नक्कीच अशा अपेक्षा उंचावल्या असतील आणि धावसंख्या मात्र आपण पाहतो या चौकाराच्या सहाय्यानं 7 धावसंख्या धावपटलावरती लगावली जाईल. शुभम कोहली जोपर्यंत मैदानावरती आहे ते नक्कीच आव्हान जिवंत असेल मंगेशमती कोंबडभुजे संघाचं. शुभमकडून अशा अपेक्षा असतील संघाला मोठ्या फटक्यांचा आणि विजयाकडे वाटचाल करण्याचा नक्कीच मनसुबा असेल शुभमचाही. गोलंदाज आपण पाहतोय विनायक डावखोऱ्या त्याचा गोलंदाज. परत एकदा फुल टॉस चेंडू आहे आणि इथून मात्र नक्कीच पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. पंधरा चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. सामना होता कुठे आणि नेऊन ठेवलाय कुठे. शुभमनं मात्र फलंदाजीतून आपलं आक्रमण सुरू केलंय. जिथं पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर गोलंदाजीचं पारडं जड होतं, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मात्र फलंदाजीमधून आपलं पारडं जड केलंय ते कोंबडभुजे संघाच्या या फलंदाजानं. काय फटकेबाजी चालू आहे. तर एकदा पाहतोय आपण रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला होता. नक्कीच 22च्या स्वरूपात हा जीवन संजीवनी चौकार येईल. स्वरूपामध्ये आता समीकरण मात्र बदललंय. 14 चेंडू 12 धावसंख्येची गरज. पोयंजे की कोंबडभुजे 2 संघांमध्ये कोणता संघ विजयी होईल. परत एकदा फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडू वरती मात्र केलाय पहार आणि चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. आपण पाहिलं तर शुभमनं 7 चेंडूंमध्ये 19 धावांची बहारदार केली आहे आणि आता गरज असणार ती 13 चेंडू 6 धावसंख्येची.
13 चेंडूमध्ये बनवायचे फक्त 6. हा चेंडू परत एकदा शफलवर खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच बॅट कडनं आली आहे धाव. नक्कीच एक धाव अजून अर्जित केली जाईल. समीकरण मात्र बदलेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाव संख्येची गरज. सामन्यामधील मात्र हवा काढून टाकली आहे शुभमनं. अतिशय चांगली दर्जेदार फलंदाजी. ज्या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी वाटलं होतं की फायटिंग मुकाबला होईल, चांगली गोलंदाजी होईल आणि तदनंतर मात्र शुभम स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर मात्र चित्रचं काहीसं वेगळं पाहायला मिळालं. नक्कीच सामना मात्र कोंबडभुजे संघाकडे झुकत असताना गोलंदाज प्रशांत कुंभार. प्रशांत कुंभारचा हा चेंडू नक्कीच हलकी हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू मात्र शरीरावरती आदळला गेलाय. बॅटकटच्या साह्याने नक्कीच ही एक सिंगल ॲड केली जाईल आणि समीकरण मात्र बदलेल. 11 चेंडू 4 धाव संख्येची गरज. 11 मध्ये बनवायच्या 4. नक्कीच पोयंजे संघानं नक्कीच खांदे टाकले आहेत. इथून मात्र बघायचं आहे एखादा कुठला गोलंदाज कमबॅक करेल. उल्वे संघाचा संघनायक चला यायचं आहे. चेंडू नक्कीच पण चवलत आहेत आमच्याकडे. आव्हान तर धावसंख्येनं नक्कीच धावसंख्या कमी आहेत आणि आव्हान तर रुपयानं खर्ची केल्या तर नक्कीच अंगलटी येईल. 3 धावांची गरज. तर मात्र नक्कीच अक्षरशः डोल्या समोरून एक सिंगल रन चोरली जाते. सिंगल ॲड केली जाईल. समीकरण बदलेल. 2 धावांची गरज असेल 10 चेंडूंमध्ये. कुठेतरी वाटलं होतं पोयंजे संघ बिग फाईट देईल की काय 29 या धावसंख्येवरती, परंतु तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये हा आकार मात्र पाहायला मिळाला तो शुभमच्या फलंदाजीचा. रिव्हर्स स्वीपचा अवलंब आता मात्र केलाय आणि हा मात्र सक्सेसफुल झालाय. हा मात्र आलाय विजयी चौकार येतोय आणि इथून मात्र विजयश्री गाठतोय तो मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ. पुढील लढत आपल्या समोर येईल. मंगेश स्मृती कोंबडभुजे विपक्ष उल्वे. अशी लढत लगेचच नाणेफेकीचा कौल करायचा आहे आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल तसेच नक्कीच मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय युवराजजी माली सर यांना. थँक्यू व्हेरी मच.